नमस्कार मित्रांनो, मी गणेश आमराई. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तुमचं आदरातिथ्य करायला मिळालं तर मला अतिशय आनंद होईल. तुम्हाला भेटण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. त्या क्षणाची मी अगदी आतुरतेने वाट बघते. मला माहिती आहे आत्ता तुमच्याकडे वेळ खूपच कमी आहे, म्हणून मी अगदी थोडक्यात माझी ओळख करून देते. रत्नागिरीपासून 55 किलोमीटरवर असलेल्या नाटे या गावात समुद्र किनाऱ्याजवळ मी राहते. तुम्ही माझ्याकडे याल तेव्हा माझी आई अर्चना, बाबा अशोक, गणेश दादा, वरदा वहिनी, बिल्वा तुमचं अगदी आनंदाने आणि हसत मुखाने स्वागत करतील. चहा पाणी होईपर्यंत स्वच्छ, सुंदर, मोकळ्या, प्रशस्त सेल्फ अटॅच खोल्या तुमची वाटच पाहत असतील. ताजेतवाने व्हा आणि गणेश दादा बरोबर तुमच्या 2-3 दिवसांचा कार्यक्रम ठरवून घ्या. बघण्यासारखं पुष्कळ आहे, पण त्याविषयी नंतर सांगेन. त्याआधी थोडंसं पोटोबाविषयी. तुम्हाला न्याहारीसाठी काय काय चालेल? भाजणीचं थालीपीठ की आप्पे, पोहे का शिरा, मऊ भात का चटकदार मिसळ? दुपारच्या जेवणासाठी काय काय आवडेल? उकडीचे मोदक, आंब्याचा रस, गाईच्या दुधापासून तयार केलेलं श्रीखंड की पुरणपोळी? तुमच्यापैकी कोणाचा उपास असेल तर मात्र आधी सांगा बरं का. म्हणजे साबुदाण्याची खिचडी, उपासाचं थालीपीठ, वऱ्याचे तांदूळ, रताळं, बटाट्याचा कीस, फळं यापैकी काहीतरी व्यवस्था मी नक्की करू शकेन. आता गणेश दादा तुम्हाला काय काय दाखवेल याविषयी सांगते. आंबोळगड, मुसाकाची बंदर, नाटेश्वराचं मंदिर, नवलादेवी मंदिर, समुद्र किनारे असं खूप काही. आणि याबरोबर समुद्र किनारी बोटिंगची सफर सुद्धा तुम्ही करू शकता. बालपणीचा काळ सुखाचा पुन्हा अनुभवायचा असेल तर वडाच्या पारंब्या, घसरगुंडी, झोपाळा, आंब्याच्या झाडाखाली मस्तपैकी ताणून देणं यापेक्षा दुसरं काय हवंय? ढवळ्या पवळ्याच्या संगतीनं बैलगाडीच्या सफरीची मजा काही औरच. फक्त त्याविषयी सकाळीच सांगा, म्हणजे ढवळ्या पवळ्यांना तशी कल्पना देऊन ठेवेन. अहो, जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी सूर्य आणि सूर्यास्त तोच. त्यात पाहण्यासारखं काय विशेष असं तुम्हाला म्हणायचं असेल, पण असं म्हणण्यापूर्वी माझ्या डोक्यावर मी एक मचाण बांधलाय. तिथे सूर्यास्त बघा आणि मग बोला. आता दिवसभरात हे सगळं बघून झाल्यावर तुम्ही थोडेसे दमालच, साहजिक आहे. पण त्याचा विचार आमच्या गोशाळेतल्या गायींनी आधीच केलेला असतो. म्हणून तर ताज्या दुधाचा गरम गरम चहा तुमचा थकवा घालवायला हजर असतो. मित्रांनो, तुम्हाला अजून बरंच काही सांगायचंय, पण तुमच्याकडे वेळ कमी आहे हे मला माहित आहे, म्हणून थांबते. पण जाता जाता माझा पत्ता तेवढा लिहून घ्या. गणेश आमराई, गणेश अशोक रानडे, मुक्काम पोस्ट नाटे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. दूरध्वनी 02353 22 55 36, 94 22 43 36 76, 92 26 34 05 46. तर मित्रांनो, मी, आई बाबा, गणेश, वरदा, बिल्वा आम्ही सगळेजण तुमची मनापासून वाट बघतोय. तुम्ही नक्की याल याची मला खात्री आहेच. अंतरातली ओढ असेही भेटीचे कारण, अंतरातली ओढ असेही भेटीचे कारण, तुमच्या प्रेमासाठी ठेविला मी श्वास इथे तारण, श्वास इथे तारण.